नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि आत्ता आम्ही पोचलेलो आहे पुण्यातील भव्य अशी सारसबाग पाहण्यासाठी. तर मित्रांनो, खूप सुंदर असा ब्लॉग आहे, तर नक्कीच शेवटपर्यंत हा सर्वांनी बघा. तर मित्रांनो, सारसबाग ही पर्वतीच्या पायथ्याशी असून पूर्णपणे 25 एकरामध्ये ही बाग पसरलेली आहे आणि खूप सुंदर एक ऐतिहासिक आणि सुंदर उद्यान आहे. आणि पेशवेकालीन 1750मध्ये या बागेत सुप्रसिद्ध श्री सिद्धविनायक गणपती मंदिर आहे, जे पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे. हिरवेगार लॉन व चालण्यासाठी ट्रॅक आणि शांतता यामुळे हे स्थान पुण्याचे प्रमुख पर्यटन आणि एक विरंगुळ्याचे केंद्र बनलेले आहे. तर सर्वांनी हा व्हिडिओ पूर्णपणे शेवटपर्यंत बघा. आणि आता गाडी प्रथमतः पार्किंगला लावू. तर मित्रांनो, अशा पद्धतीने या ठिकाणी आपण गाडी पार्किंग केलेली आहे आणि खूप सुंदर असं जत्रेसारखं वातावरण या ठिकाणी आहे. आणि रोजच असतं या ठिकाणी जत्रेसारखं वातावरण. आणि आजूबाजूला मोठमोठे दुकाने नाश्त्यासाठी, जेवणासाठी आणि तसेच या ठिकाणी मोठमोठ्या खेळणी लहान मोठ्यांसाठी अशा पद्धतीने, आणि काही शॉपिंगचे दुकाने या ठिकाणी. खूप सुंदर असं वातावरण, पूर्णपणे जत्रेसारखं अशा पद्धतीने. तर मित्रांनो, खूप सुंदर असा हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत सर्वांनी बघा. चला 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 आतमध्ये चला. आपल्याकडे घरी आहे बॉल. नक्कीच सर्वांनी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. सारसबागेत एंट्री झाली. खूप सुंदर अशी सारसबाग आहे ही. हो, हा हा हा, चला चला. अशा पद्धतीने पूर्ण कर्मचारी बसलेत निवांत गप्पा मार. हा, आडो आडो. हा, हॅलो 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 हॅलो. दुर्वा कुठे आहे? ते गेली बघ पुढं. तर चला आधी बाप्पाचं दर्शन घेऊ आणि मग पूर्ण फिरू. कसं वाटतंय अश्विनी सारसबाग? हा, मस्त आहे ना. हा, तर कसं आहे रे गार्डन? छान आहे ना. तर मित्रांनो, या ठिकाणी भरपूर झाडं आणि अशा पद्धतीने ग्रीनरी तयार केलेली आहे. लग्न झाल्यानंतर 6 वर्षांनी आम्ही या ठिकाणी आलो. कोण जायचं सोयी? हे पाणी आहे खाली, खोल आहे बरं का दरवाजे. कमळाची झाडे, रोज प्लांट्स. चला, ते ब्रह्मकमळ आहे ना अश्विनी. चला समोर. हळू हळू. कासव बघ बघ. टॉर्टॉइज ना, टॉर्टॉइज आहे कासव. तेव्हा ते कसे खाऊ राहिले बघ. नाही येत तो इकडे, नाही येत, नाही येत. टॉर्टॉइज येतो बघ, कसं बघतोय वरती. बघ
हा कसं बघतोय वरती, बघ तो भरपूर आहे तिथं. चला चला आता पुढे जाऊ. चला चल चला, टाइम होईल पुढं आपल्याला परत. अशा पद्धतीने या ठिकाणी भरपूर पर्यटक येतात फिरण्यासाठी. वजन या ठिकाणी वजन काटा होता म्हणून आहे 10 रुपये. हां चला वेट केलं, बाबांना पैसे दिले. राहू द्या बाबा, राहू द्या. चला मच्छी मच्छी, अरे लय मच्छी मोठी मोठी आहे त्याच्यात मच्छी. चला चला भरपूर आहे मच्छी. हे बघा मच्छी, भरपूर मच्छी आहे. चला चला चला, हे चल चला 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 चला, असं नाही करायचं. आता आम्ही चाललेलो आहे मंदिरात दर्शन घेण्यासाठी. चला चला देवान, चल हळूहळू दुर्वा. इकडे जायचंय इथून. चला इकडे देवान, चल देवान चल. अशा पद्धतीने सुंदर मंदिर. दर्शन रांगेकडे आपण जाऊया वरती. इथं हे चप्पल वगैरे काढून ठेवू. वरती स्टँड आहे. चप्पल काढू इथं. चला चप्पल काढा. चला 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 चला. हा हा पद्धतीने चाललोय वरती दर्शनासाठी. श्री सिद्धविनायक मंदिर संस्थान, सुंदर मंदिर पद्धतीने. खूप सुंदर अशा पद्धतीने आणि बाजूलाच असं या ठिकाणी फोटोज वगैरे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती थोरले शाहू महाराज, श्रीमंत बाळाजी विश्वनाथ पेशवे, श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे, श्रीमंत दुसरे बाजीराव पेशवे, सर्व या ठिकाणी फोटोज लावलेले. श्री गणेश दर्शन संग्रहालय सारसबाग. तर आतमध्ये संग्रहालय या ठिकाणी. श्री अष्टविनायकांचे जेवढे अवतार असतील तेवढे अवतार धारण केले असतील श्री गणेशांनी. त्यांच्या संपूर्ण मूर्ती आत्तापर्यंत कधीच न पाहिलेल्या या अशा संपूर्ण मूर्त्या या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहे. तर मित्रांनो, नक्की तुम्ही एक दिवस नक्की ह्या ठिकाणी या आणि या संग्रहालयाला भेट द्या. नक्कीच मित्रांनो, आपल्या डोळ्याचे पारणे फिटतील अशा पद्धतीच्या सुंदर
भव्य दिव्य अशा मूर्त्या श्री गणेशांच्या या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीने पाहायला भेटत आहे. जय श्री गणेश. गणेशांनी वेगवेगळ्या स्वरूपात अवतार धारण केले. ते सर्व या ठिकाणी मूर्ती आपल्याला पाहावयास मिळत आहे. तर मित्रांनो, नक्की पूर्ण व्हिडिओ हा बघा. खूप सुंदर असा. आणि आज पूर्णपणे अष्टविनायकांचे दर्शन या ठिकाणी आज पूर्णपणे आमचे झालेले आहे अशा पद्धतीने. तर मित्रांनो, नक्कीच पुण्यात आल्यावरती सारसबाग या ठिकाणी या आणि हे सगळं तुम्हाला बघायला भेटेल. अशा पद्धतीने सर्व मूर्ती तुम्हाला मी दाखवलेल्या आहेत. खूप छान मित्रांनो, बघण्यासारखं. अरे बाप्पाचं दर्शन घ्या. जय. चला चला चला. इथे बघ ना, किती छोट्या छोट्या आहे, मस्त सर्वच मूर्ती. तर चला, अशा पद्धतीने हे गणेश मूर्ती संग्रहालय अशा पद्धतीने पूर्ण दाखवलेलं आहे. मित्रांनो, नक्कीच कमेंट करून सांगा. चला ध्रुवा, चल. तर आता आमचं दर्शन झालेलं आहे आणि गणेश मूर्ती संग्रहालय देखील दाखवून झालेलं आहे. आणि आता चाललोय खाली. खूप सुंदर असं मंदिर आहे मित्रांनो. सारसबागेमध्ये पेशव्यांनी हे सगळं उभारलेलं आहे. सारसबाग आणि सुंदर असं मंदिर. खाली तर निघालेलो आहे बाहेर मंदिराच्या. चला, चप्पल घाला. या ठिकाणी भरपूर. त्याला काय, चला. तर मित्रांनो, अशा पद्धतीने हे आहे सारसबाग पूर्ण. खूप सुंदर. या ठिकाणी पिल्लं खेळताना सगळे. अरे इकडं. हा, या ठिकाणी योगाचे सर्व आसनं, एक्सरसाइजला जे लोक येतात त्यांच्यासाठी. हा हा, या ठिकाणी असा स्टॅच्यू. चला चला. एक एकाला झालं का? तिचं झालं का मग तुझं? चला अश्विनी, चल. आणि इकडं आता मंदिराला राऊंड मारून आम्ही निघणार आहोत बाहेरून एकदम. कारण इकडे देखील खूप सुंदर मोठं असं गार्डन आहे. नक्की मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्हाला पूर्ण सारसबाग मी दाखवत आहे. खूप सुंदर अशी सारसबाग. हां, चला. काही नाही, फिश आहे इथं फक्त. चला. सगळं फिश आहेत.
पाण्यात सोडलेले अशा पद्धतीने. आणि हे आहे मंदिर, सिद्धविनायक मंदिर श्री गणेशांचं. खेळल पुणे तरच घडेल पुणे. किती सुंदर असा या ठिकाणी हा सुविचार दिलेला आहे, खेळल पुणे तर घडेल पुणे. मित्रांनो, या ठिकाणी पूर्ण सगळ्या गोष्टी सिस्टमॅटिक विचार करून ह्या ठिकाणी अशा सेट केलेल्या आहेत. तर तिथे दिलेलं आहे खेळल पुणे तर घडेल पुणे. म्हणजे या ठिकाणी मुलं किंवा फॅमिलीज पर्यटक या ठिकाणी आले तर त्यांना एकदम असं मंत्रमुग्ध स्वातंत्र्य पद्धतीने या ठिकाणी फिरायला खेळायला भेटणार. आणि त्यामुळे पूर्णपणे त्यांना आनंद घेता येईल म्हणून या उद्देशाने हे सारसबाग गार्डन तयार केलेलं आहे. चला चला वरती. हा, ऑरेंज कलर मल्टिपल सगळ्यात वेगवेगळ्या प्रकारची फिश आहे तिथे. ऑरेंज कलरचा फिश, भरपूर फिश आहे तिथं. हा ऑरेंज कलरचा फिश खूप सुंदर. चला आता पुढं. हां चला, लय पळायचं नाही, गडबड नाही करायची. तर अशा पद्धतीने पुढे पुढे चाललेलो आहे आणि नवीन नवीन काहीतरी बघायला भेटत आहे. खूप सुंदर. या ठिकाणी पूल देखील आहे पुढे बनवलेलं. असे पर्यटक या ठिकाणी येऊन गार्डनमध्ये मस्त आनंद घेतात. चला, या ठिकाणी गार्डन पडला फोटो पडला. चला चला, आता आपण पुढे पुढे जाऊ. पक्षी मस्त खेळताना. खूप मोठं गार्डन आहे अश्विनी. खूप मोठे छोटे छोटे गार्डन या ठिकाणी तयार केलेले. चला ना मग, आता जायचं आहे आपल्याला. इथं काय गाडी आणता येते का? दूर हळूहळू चलो आपण. चल, एकदम हळूहळू. खूप सुंदर असे गार्डन तयार केलेले. का चला दुर्वा. हां खूप सुंदर. तेव्हा मम्मीकडं जा. हां बसा, गाडीवर बसा. हां ये इकडं. चला पक्षी इकडे. सुंदर असं वातावरण मित्रांनो. नक्कीच तुम्ही भेट देण्यासाठी या ठिकाणी. म्हणजे जणू काय मिनी स्वित्झर्लंडच आहे पुण्यामध्ये. हे खूप भारी वाटतंय. नक्कीच मित्रांनो, खरंच भेट देण्यासाठी या. खूप सुंदर अशी सारसबाग आहे ही. सारसबागेचं नाव देखील ठेवलेलं आहे सारसबाग, कारण नावेतच आहे. पूर्ण सार ह्या सारसबागेत आहे. खूप सुंदर अशा पद्धतीने या ठिकाणी ही बाग आहे.
आणि भरपूर पर्यटक या ठिकाणी फिरण्यासाठी येतात आणि आनंद घेतात. चला इथं पक्षी किती छान बसू राहिलेत बघा. तर मित्रांनो, काही अशा छोट्या छोट्या गोष्टी मनाला खूप मोठा आनंद देऊन जातात. सुंदर असे पक्षी या ठिकाणी खेळताना खूप त्यांना आनंद होत असं संध्याकाळी वातावरण अशा पद्धतीचं बघू. तर मित्रांनो, नक्कीच या ठिकाणी या आणि मस्त आनंद घ्या, एन्जॉय करा. जे आपल्या पूर्वजांनी केलं आहे ते नक्कीच मित्रांनो खूपच काही फायद्याचं आहे. मित्रांनो, आपल्या भविष्यातील पिढींसाठी प्रत्येक गोष्ट ही इम्पॉर्टंट आहे, महत्त्वाची मित्रांनो. तर या ठिकाणी महानगरपालिकेने देखील खूप काळजी ह्या सारसबागेची घेत आहे. खूप स्वच्छता आणि सुंदर अशा पद्धतीने या ठिकाणी ठेवलेलं आहे. इथं कुठल्याही प्रकारची फीज नाही, एंट्री फी नाही, काही नाही, एकदम फ्री आहे. तर तुम्ही येऊ शकता, बघू शकता या ठिकाणी. आणि या ठिकाणी सिद्धविनायक श्री गणपतींचं देखील मंदिर आहे, त्यांचंही दर्शन होतं आणि एक मनाला शांतता देखील भेटते खूप. तर चला आता आम्ही बसून थोडा आनंद घेतलेला आहे. आता निघूया परतीच्या दिशेने. तर आता आम्ही निघालेलो आहे पुढे परतीच्या दिशेने. चल नाश्ता करायचा आहे, चल. चला, हे खूप सुंदर असं वातावरण मित्रांनो या ठिकाणी. भरपूर मुलं मुली ह्या ठिकाणी येतात, फॅमिलीज येतात. कपल्स येतात या ठिकाणी एन्जॉय करण्यासाठी. चला आता आपण निघूया, नाश्ता करू. आणि हे आहे मंदिरात आयुष्यपत. मंदिराच्या बाजूच्या ते गणपती मूर्ती संग्रहालय आणि ह्या इथून मंदिराच्या मागच्या साईडने देखील ह्या ठिकाणी एक्झिट आहे बाहेर येण्यासाठी. इकडे मुलं रिहर्सल करतात, मुली. सुंदर असा या ठिकाणी शेड बनवली कार्यक्रमासाठी, काही रिहर्सलसाठी. खूप मोठी बाग आहे मित्रांनो. 10-15 एकरामध्ये पसरलेला असा हिचा विस्तरलेली बाग आहे. चला चला, वरती लाईट लागलेली मंदिरामध्ये. तर आम्ही निघलेलो आहे आता बाहेर. या ठिकाणी छोटंसं मंदिर देखील आहे, इकडं बंद केलं. खूप सुंदर अशी ग्रीन प्लॅन्ट देखील या ठिकाणी सेट केलेलं आहे. आणि खूप भारी वाटतंय. चला ओम श्री गणेशाय. तर मित्रांनो, कशी वाटली सारसबाग नक्की आम्हाला सांगा कमेंट करून. आणि लाईक्स
लाईक करा, सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, पुन्हा एकदा वाईल्ड अँगल सीन घेतला हा मोठ्या सीडीवरून. पूर्णपणे मंदिराचा आणि आजूबाजूचा पूर्ण परिसर सुंदर अशा पद्धतीने. आणि आता फायनली निघालेलो आहे परतीच्या प्रवासाने घराकडे. मला दाखवते पूर्ण यात्रा. नाही ते आहे त्याच्यावर नाही बसायचं, पडतं त्याच्यावरून त्या खेळणी. हा बघू थांब थोडा वेळ. त्या खेळणी, घोडे, या ठिकाणी नाश्त्यासाठी